शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी अजित पवारांना खुली ऑफर दिलेली आहे। अजित पवारांनी सरकारमध्ये यावं अशी अपेक्षा केसरकरांनी व्यक्त केली आहे, ज्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अजित पवारांचा खास उल्लेख करत केसरकरांना प्रत्युत्तर दिलंय। अजित पवारांनी सरकारमध्ये यावं, दीपक केसरकरांची खुली ऑफर। दादांनी सुद्धा सरकारमध्ये यावं, एफिशियंट मिनिस्टर आहेत। अजितदादा राजकारणातील बच्चन, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। भाजप शिवसेनेतील जाहिरातबाजीच्या वादानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जाते। विरोधकांचे वार आणि सत्ताधाऱ्यांचे पलटवार यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलंय। पण यातच शिवसेना प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर थेट विरोधी पक्षनेते अजित पवारांना ऑफर देत या तापलेल्या राजकीय वातावरणाशी दिशा बदलण्याचा प्रयत्न करताना दिसतात। अजित पवारांनी सरकारमध्ये यावं अशी खुली ऑफर केसरकरांनी दिली आहे। आमची अपेक्षा अशी आहे की दादांनी सुद्धा सरकारमध्ये यावं, एफिशियंट मिनिस्टर आहेत, आले तर आम्हाला आनंद होईल। आणि दादांच्या संदर्भात काय राजकारण घडतं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी स्वतः त्या पक्षामध्ये होतो। दादा हे एक एफिशियंट मिनिस्टर आहेत, त्यांच्या काम करण्याच्या कॅपॅसिटीचा फायदा हा महाराष्ट्राच्या जनतेला लागला पाहिजे। त्याच्यासाठी एक चांगलं माध्यम हे त्यांनी निवडलं पाहिजे आणि ते माध्यम हे मोदी साहेब हेच आहेत। खरं तर केसरकरांनी पहिल्यांदाच अशी ऑफर दिली असं नाही, पण यावेळी त्यांनी ज्या परिस्थितीत ही ऑफर दिली आहे ते विशेष आहे। त्यामुळे केसरकरांच्या या ऑफरवर अजित पवारांनी त्यांच्याच स्टाईलनं प्रत्युत्तर दिलंय। आणि राज्याचे राज्यकर्ते कशामध्ये वेळ घालवतायत, काय बेताल वक्तव्य करतायत। आत्ताचे सरकारमधले काही प्रवक्ते, काही लोकप्रतिनिधी हे चांगलं वातावरण होण्याच्या ऐवजी वातावरण दूषित कसं होईल अशा प्रकारचा प्रयत्न वाचाळवीर करतायत। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही केसरकरांच्या ऑफरला प्रत्युत्तर दिलंय। अजितदादा राजकारणातले अमिताभ बच्चन असल्याची प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढलाय। अमिताभ बच्चन सगळ्यांना सिनेमात हवं असतो। मग त्यांचा आवाज पण चालतो, त्यांचा फोटो पण चालतो, त्यांचं लुक पण चालतं, त्यांचा ऑटोग्राफ पण चालतो। सो इफ दादा इज अमिताभ बच्चन ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स, व्हॉट्स रॉंग विथ दॅट? शरद पवारांनी नुकत्याच केलेल्या संघटनात्मक बदलांमध्ये अजित पवारांना जबाबदारी न मिळाल्यानं ते नाराज असल्याचीही चर्चा रंगलेली आहे। पण स्वतः अजित पवारांनी अनेकदा हे फेटाळून लावलं। पण आता दीपक केसरकरांनी अजित पवारांना ऑफर देत पुन्हा या चर्चेला हवा देण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे याचे काही पडसाद उमटतात का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।